नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पोलिसांचा बडगा, व्यवसायांना फटका. 3 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद. 9च्या आत सारे घरात. प्रांताधिकारी कार्यालयावर जप्तीची नामुष्की. बँकांचे वेळापत्रक बदलले. बेळगावात प्रथमच काव्य महोत्सवाचे आयोजन. मास्क नसेल तर घरी परत जा, पोलिसांची मोहीम. जिल्हाधिकाऱ्यांची निपाणी येथे भेट, अधिकाऱ्यांना सूचना. वीकेंड कर्फ्यू आणि नाईट कर्फ्यूसाठी नवी नियमावली. अखेर मलप्रभा क्रीडांगणावर भाजी मार्केट भरले. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8843 8863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. कोरोना विषयक निर्बंधांचे पालन करण्यासाठी पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेने वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र पोलिसांनी आपल्याला नवा आदेश आला आहे असे सांगत बाजारपेठेत धुमाकूळ घातला. गुरुवारी दुपारपासूनच कारवाई सुरू करण्यात आली. तसेच सर्व व्यवसाय बंद पाडण्यासाठी बडगा उगारण्यात आला. नागरिकांकडून याबाबतीत विचारणा केली असता या संदर्भात वरिष्ठांचा आदेश असल्यामुळे ही कारवाई होत असल्याचे सांगण्यात आले. शहर परिसरात असलेली मध्यवर्ती बाजारपेठेतील दुकाने कोणतीही पूर्वसूचना देण्याआधी बंद करण्यास सांगण्यात आले. यामुळे व्यावसायिकातून तीव्र नाराजी उमटली. राज्य सरकारने नुकतेच वीकेंड लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार सकाळी 6 पासून रात्री 9 पर्यंत सर्व व्यवहार सुरू ठेवावे असे जाहीर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वीकेंड लॉकडाऊन शुक्रवारी रात्री 9 पासून सोमवारी सकाळी 6 पर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवावे लागणार आहेत. परंतु हा बडगा नव्याने गुरुवारपासून सुरू झाल्याने नागरिकांची आणि व्यावसायिकांची तारांबळ उडाली. या आदेशाने शहराचे सर्व व्यवहार ऐन दुपारीच ठप्प झाले. त्यामुळे नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया उमटली. 3 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद. भारतात कोरोनाचा कहर वाढत असून गेल्या 24 तासात 3 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच 3 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भारतात नोंद झालेली रुग्णसंख्या ही जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या 24 तासात 3,14,835 कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर 2,104 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोणत्याही देशात एका दिवसात एवढी रुग्णसंख्येची नोंद झालेली नाही. भारताच्या आधी अमेरिकेत एका दिवसात 3 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. 2 जानेवारी 2021 ला अमेरिकेत 3,310,000 रुग्ण आढळले होते. भारतात सध्या रुग्णसंख्या 1,59,30,965 वर पोहोचली आहे. 9च्या आत सारे घरात. संचारबंदी आदेशाची बुधवारपासून अंमलबजावणीसाठी शहरासह जिल्ह्यात पोलिसांनी रात्री 8 पासूनच व्यापार व्यवहार बंद करण्यासाठी नागरिकांना भाग पाडले. तसेच रात्री 9 नंतर विनाकारण फिरणाऱ्यांना लाठीचा प्रसाद दिला. यामुळे नेहमी गजबजणाऱ्या बाजारपेठेत शांतता दिसून आली. नेहमी गजबजलेले रस्ते नागरिकांविना ओस पडले होते. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी राज्य शासनाने विविध महत्त्वाचे आदेश बजावले असून यात संचारबंदी आणि रात्री 9च्या आत घराबाहेर न पडण्याचे आदेश बजावले आहेत. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी असे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर के हरीश कुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार बेळगाव शहरात पोलीस आयुक्त आणि जिल्ह्यात पोलीस प्रमुखांनी आदेशाच्या अंमलबजावणीसाठी आदेश बजावला आहे. यामुळे कालपासूनच बेळगाव शहरातील प्रमुख मार्गांवर बॅरिकेड्स उभे करून रस्ते अडविण्यात आले होते. दरम्यान पोलिसांनी रात्री फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवून त्यांची चौकशी केली. तसेच अनावश्यक फिरणाऱ्यांवर निर्बंध असताना ही रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. प्रांताधिकारी कार्यालयावर जप्तीची नामुष्की.
सामरा येथील विस्थापितांना त्यांच्या जमिनींची योग्य भरपाई रक्कम देण्यात आली नसल्यामुळे प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिलेल्या एका प्रकरणात न्यायालयाने जप्तीचा आदेश दिला। त्याची कार्यवाही करण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयातील सर्व साहित्य बाहेर काढण्यात आले। संगणकासह टेबल, खुर्च्या आणि इतर सामग्री बाहेर काढून जप्तीची कार्यवाही करण्यात आली। या संदर्भात वकील ॲडव्होकेट आप्पासाहेब सदर जोशी यांनी माहिती दिली। सन 1942 पासून सदर जमिनीचे संपादन सामरा येथील विमानतळासाठी करण्यात आले। त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी न्यायालयाने आदेश दिले आहे। सरकारकडून यासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचे येणे बाकी आहे। मात्र या आदेशाची कार्यवाही करण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालय आठवण करत आहे। त्यामुळे न्यायालयाकडून जप्तीचा आदेश मिळवून पुढील कारवाई करण्यात आली आहे। बँकांचे वेळापत्रक बदलले। कोरोनाची तीव्रता वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व बँकांची वेळ आता सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात येत आहे। आज गुरुवार दिनांक 22 एप्रिल पासून हा निर्णय लागू झाला। जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग तीव्रतेने वाढत आहे। वेग कमी करण्यासाठी जिल्ह्यातील सहकारी, व्यापारी, राष्ट्रीयकृत बँका आता सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा लीड बँकेचे व्यवस्थापक राहुल विंजामुरी यांनी दिली। दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत बँकांमध्ये बँकेचे अंतर्गत व्यवहार चालणार आहेत। यावेळी ग्राहकांना प्रवेश दिला जाणार नाही। बेळगावात प्रथमच काव्य महोत्सवाचे आयोजन। येथील रोस्टम डायरीज या संस्थेच्या वतीने बेळगावात प्रथमतः सर्व भाषिक काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। ऑनलाईन पद्धतीने हा काव्य महोत्सव होणार असून दिनांक 16 मे पर्यंत कविता पाठवून द्यायच्या आहेत, अशी माहिती या संदर्भात रोस्टम डायरीज संस्थेचे प्रवर्तक अभिषेक भेंडीगेरी यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी भरतेश संस्थेचे संचालक विनोद दोड्डन्नवर, आशुतोष डेव्हिड, स्वाती जोग आदी मान्यवर उपस्थित होते। या संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की बेळगावातील सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या माध्यमातून मराठी, कन्नड, हिंदी आणि इंग्लिश या भाषेतील कविता वेबसाईटवर द्यायच्या आहेत। त्यामधून काव्य महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। तसेच नवोदित साहित्यिकांना यामधून संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले। मास्क नसेल तर घरी परत जा, पोलिसांची मोहीम। शहर आणि परिसरात सर्वत्र मास्कसाठी कारवाई गतिमान झाली आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या पथकाने देखील जबाबदारीने पाऊल उचलले आहे। नागरिकांना मास्क नसेल तर घरी परत जा असा आदेश बजावण्यात येत आहे। त्यामुळे मास्क टाळणाऱ्या नागरिकांना आता समस्यांना सामोरे जावे लागणार आहे। गणेशपूरकडून बेळगावकडे येणाऱ्या नागरिकांना याचा अनुभव आला। शहराच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच कॅम्पमधील रस्त्यांवर पोलिसांचे पथक सज्ज होते। त्यांनी नागरिकांना मास्कसाठी सूचना केल्या, मात्र यांनी आपल्याकडे मास्क नाही असे सांगितले। त्यांना मास्क नसेल तर घरी परत जा असे सांगून पोलिसांनी माघारी पाठवले। या प्रकारामुळे आता मास्कची सक्ती अधिक कठोर झाल्याचे दिसून येत आहे। जिल्हाधिकाऱ्यांची निपाणी येथे भेट, अधिकाऱ्यांना सूचना। बेळगाव जिल्ह्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात असून कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने घालून दिलेल्या नव्या मार्गसूचीचे पालन सर्वांनी करावे असे आवाहन बेळगाव जिल्हा अधिकारी डॉक्टर के हरीश कुमार यांनी केले। कोगनोळी टोल नाक्याला भेट दिल्यानंतर त्यांनी निपाणी येथील शासकीय विश्रामगृहात कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। ते पुढे म्हणाले, यापूर्वी राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली होती, मात्र गेल्या महिन्यापासून कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढू लागला आहे। कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी सरकारने अनेक प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे। सरकारने नवीन कोरोना मार्गसूची जाहीर केली असून यामध्ये रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी असणार आहे। तसेच आठवड्यातील 2 दिवस वीकेंड लॉकडाऊन असणार आहे। या काळात सर्व व्यवहार बंद राहणार आहेत। वीकेंड कर्फ्यू आणि नाईट कर्फ्यूसाठी नवी नियमावली। वीकेंड कर्फ्यू आणि नाईट कर्फ्यूसाठी राज्य सरकारने वेगवेगळी मार्गसूची जारी केली आहे। त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवा आणि तातडीच्या वेळीच नागरिकांना बाहेर पडता येणार आहे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। वीकेंड कर्फ्यू वेळी केंद्र आणि राज्य सरकारी खाते, स्वायत्त संस्था, महामंडळ अधिकारी, कोरोना संबंधी कर्तव्य बजावणारे सर्व उद्योग, कंपन्या, संस्थांमध्ये तातडीच्या सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना 24 तास काम करता
करता येईल। कर्मचाऱ्यांकडे अधिकृत ओळखपत्र असणे आवश्यक असेल। इंटरनेट सेवा देणाऱ्यांचे ओळखपत्र तपासून सोडण्यात येईल। IT, BT संस्थांमधील कर्मचाऱ्यांनी केवळ तातडीच्या वेळीच कार्यालयात जावे। उर्वरित कर्मचाऱ्यांनी घरातूनच काम करावे। रुग्ण आणि त्यांच्यासोबत असणाऱ्यांना मुभा असेल। राहत्या ठिकाणाहून जवळ असणारा बाजार, मांस विक्री दुकाने, डेअरी, मिल्क बूथ येथे सकाळी 6 ते 10 पर्यंत खरेदी करता येईल। दुकानात खरेदी करताना कोरोना मार्गसूचीचे पालन करावे लागेल। अखेर मलप्रभा क्रीडांगणावर भाजी मार्केट भरला। कोरोनाच्या महामारीमुळे खानापूर शहरातील भाजी मार्केट मलप्रभा क्रीडांगणावर भरविण्याचा निर्णय खानापूर प्रशासनाने घेतला। त्यामुळे गुरुवार दिनांक 22 पासून खानापूर शहराच्या जांबोटी क्रॉसवरील मलप्रभा क्रीडांगणावर भाजी मार्केट भरण्यास सुरुवात झाली। गुरुवारी पहाटेपासून भाजी विक्रेत्यांनी मलप्रभा क्रीडांगणावर भाजीसह हजेरी लावली, परंतु कडक उन्हाळा, त्यात माळफटक मलप्रभा क्रीडांगण, त्यामुळे भाजी विक्रेत्यातून नाराजीचे सूर उमटले होते। मात्र तालुका प्रशासनाचा हुकूम आणि कोरोनाची महामारी यामुळे भाजी मार्केट मलप्रभा क्रीडांगणावर चालू झाले आहे। खानापूर शहरामध्ये जो कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्याच्यासाठी खानापूर म्युनिसिपालिटीच्या वतीनं तालुका क्रीडांगणावर भाजी मार्केट इथं आता नवीन चालू केलेलं आहे आणि बाजारात गर्दी होऊ नये त्याच्यासाठी हे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे इथं जे भाजी मार्केट केलं आहे खरोखरच चांगली गोष्ट आहे। या क्रीडांगणावर भाजी मार्केट बसवलं तर गर्दी होणार नाही आणि त्याच्यापासून जो कोरोनाचा जे हे पसरत आहे त्याच्यापासून लोकांना सुद्धा चांगली इथं सोय होणार आहे आणि संध्याकाळच्या ठिकाणी इथं या भाजी मार्केटला चांगलाच प्रतिसाद मिळेल। तरी सर्व खानापूरच्या शहराच्या लोकांनी गावामध्ये गर्दी न करता संध्याकाळी येऊन क्रीडांगणावर येऊन भाजी मार्केटमध्ये येऊन आपला इथं भाजी त्यांनी खरेदी करावं। व या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। रोटरी केली डायलिसिस केंद्रामध्ये 1000 रुग्णांवर डायलिसिस उपचार पूर्ण करण्यात आले आहेत। याद्वारे सामान्यांना अल्प दरात उपचार देण्याचा उद्देश सफल होत असल्याचे रोटरी क्लबचे प्रांतपाल संग्राम पाटील यांनी सांगितले। 1000व्या डायलिसिस प्रक्रियेनिमित्त जागृती कार्यक्रमात ते बोलत होते। ते म्हणाले, रोटरीकडून सामाजिक उपक्रम राबविले जातात। मूत्रविकार तज्ञ डॉक्टर विजयकुमार पाटील यांनी या उपक्रम अंतर्गत रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती दिली। कोरोना काळात सर्व सुरक्षा उपायांसह योग्य उपचार करण्यात आले। यावेळी ज्येष्ठांनी योग्य मार्गदर्शन केल्याचे डॉक्टर पाटील यांनी सांगितले। अध्यक्षस्थानी येळ्ळूर केलीचे संचालक डॉक्टर SC धारवाड होते। बेळगावसह महाराष्ट्र, गोवा येथील रुग्ण उपचारासाठी रोटरी केली डायलिसिस केंद्रात येत असल्याची माहिती दिली। RCUच्या परीक्षा पुढे जाणार,
परिवहन महामंडळाच्या संपामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा पुन्हा कोरोनाच्या संकटात सापडल्या आहेत। राज्यात सध्या नाईट कर्फ्यू आणि वीकेंड लॉकडाऊन जारी केला आहे। तसेच परिवहनचा संप अजूनही सुरूच असल्यामुळे परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रमावस्था आहे। विद्यापीठाने 30 एप्रिल पर्यंत बाहेरच्या व्यक्तीला विद्यापीठ आवारात प्रवेश बंद केला आहे। त्यामुळे 30 एप्रिल पर्यंत परीक्षा होण्याची शक्यता कमी आहे। त्यानंतर परीक्षेचे चित्र स्पष्ट होणार आहे। राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या पदवीच्या परीक्षा मार्च पासून सुरू आहेत, तर पदव्युत्तरच्या परीक्षांना एप्रिल 5 पासून सुरुवात झाली होती। पदवीच्या परीक्षा अंतिम टप्प्यात आल्या होत्या, तसेच पदव्युत्तराच्या परीक्षांना सुरुवात झाली होती। मात्र अचानक परिवहन महामंडळाचा संप सुरू झाल्याने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला। समर्थनगर येथे रामनवमी साजरी। रामनवमीच्या निमित्ताने विनायक मार्ग समर्थनगर श्री एकदंत युवक मंडळाच्या वार्ता फलकाकडे प्रभू श्री रामचंद्र नवमी जयंती साजरी करण्यात आली। यावेळी बजरंग दल प्रमुख आदिनाथ गावडे, सुनील कणेरी, नागेश गावडे, निर्मल कणेरी, परशुराम बेकवाडकर, अशोक खवरे, सुशील कणेरी, किशोर कुंडेकर, संतोष कणेरी, अरुण गावडे, ओमकार देवन, पिंटू भोसले, विशाल पाटील, अभिषेक उजगावकर तसेच महिला आणि बालचमू उपस्थित होते। मुदगा येथील शिवारात गव्यांचा संचार। मुदगा येथील शिवारात बुधवार दिनांक 21 एप्रिल रोजी गव्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यात घबराट पसरली आहे। या भागात गवा दिसल्याची ही पहिलीच वेळ आहे। शेतकऱ्यांनी पिटाळल्यानंतर तो मुचंडीच्या दिशेने गेला आहे। बुधवारी सकाळी अल्ताफ नामक युवक शेतात ट्रॅक्टर चालवत होता। जवळच राजाराम पाटील यांच्या शेतात कुणीतरी असल्याचा त्याला संशय आला, त्यामुळे तो शेतात कोण आहे ते पाहण्यासाठी गेला। त्यावेळी त्याला शेतात गवा असल्याचे दिसले। त्याला पाहून गव्याने त्याच्यावर चाल केली, पण प्रसंगावधान राखल्याने तो बचावला। गवा असल्याचे समजताच परिसरातील शेतकऱ्यांनी राजाराम यांच्या शेताकडे धाव घेतली। गावात ही माहिती पसरल्याने युवक त्या ठिकाणी धावले। त्यानंतर त्या गव्याला तेथून हुसकावून देण्यात आले। शिवजयंतीसह सर्वच उत्सव पुन्हा निर्बंधात। गतवर्षी कोरोनामुळे मार्च महिन्यानंतर आलेल्या सण उत्सवांवर संक्रांत आली होती। तब्बल 6 महिन्यानंतर सण आणि उत्सव साजरे करण्यास सुरुवात झाली होती। मात्र यंदा पुन्हा कोरोनाचे संकट वाढले असून सण उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आले आहेत। सलग दुसऱ्या वर्षी अशी स्थिती निर्माण झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे। यामुळे खबरदारी म्हणून सरकारने यात्रा आणि कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत। बुधवार दिनांक 21 रोजी रामनवमी झाली। रविवार दिनांक 25 रोजी महावीर जयंती, मंगळवार दिनांक 27 रोजी हनुमान जयंती, 13 मे रोजी शिवजयंती, 14 मे रोजी रमजान ईद आणि अक्षय तृतीया आहे। कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे या सणांवर मर्यादा आल्या असून अगदी साधेपणाने हे सण साजरे करावे लागणार आहेत। बेळगाव बेकर्स सोसायटीचा वर्धापन दिन। बेळगाव बेकर्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा 52वा वर्धापन दिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असा संयुक्त कार्यक्रम तहसीलदार गल्लीतील सोसायटीच्या सभागृहात साधेपणाने करण्यात आला। अध्यक्षस्थानी चेअरमन शिवाजी हंगीरकर होते। सेक्रेटरी सागर शाहपूरकर यांनी स्वागत केले। यावेळी डॉक्टर आंबेडकर प्रतिमेचे पूजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले। हंगीरकर यांच्या हस्ते वर्धापन दिनाचा केक कापण्यात आला। यावेळी हंगीरकर म्हणाले, सोसायटीने उत्तम सेवा देत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे। व्हाईस चेअरमन राजाराम सूर्यवंशी, बसवंत गडकरी, शिवाजी जाधव, अरुण कणबरकर, विजय पाटील, शंकर पाटील, सुलेखा मेलगे, कल्पना पावशे, विनायक सायने आदी उपस्थित होते। विवाह समारंभाला तहसीलदार देणार परवानगी। कोरोनाचा प्रसार वाढल्याने आता पुन्हा विवाह सोहळ्यांना नाईट कर्फ्यू आणि वीकेंड कर्फ्यूचे ग्रहण लागले आहे। 50 नागरिकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडण्याची अट घालण्यात आल्याने नागरिकांची गोची झाली आहे। लग्नासह अन्य समारंभासाठी संबंधित भागातील तहसीलदारांकडून परवानगी घेण्यात यावी। विना परवाना किंवा नियम मोडून समारंभ आयोजिले असल्याचे पुढे आल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉक्टर के हरीश कुमार यांनी दिला आहे। कार्यक्रमांसाठी परवानगी मिळाल्यानंतर नियम अटी काटेकोरपणे पाळल्या जाव्यात। नियम मोडल्यास आणि परवानगीपेक्षा अधिक लोक उपस्थित राहिल्याचे आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून कारवाई केली जाईल, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली।
सीमारेषेवरील तपासणी आता अधिकच कठोर. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने दक्षतेसाठी कठोर पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर देखील निर्बंध कठोर झाले आहेत. ये-जा करणाऱ्या प्रत्येकाची कसोशीने तपासणी करण्यात येत आहे. विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह कठोर पावले उचलण्यात येत आहेत. दोन्ही राज्यातून इकडून तिकडे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. मास्क सह इतर नियमांचे पालन करणे देखील आवश्यक असून याबाबतीत पोलीस यंत्रणा सक्तीच्या सूचना करीत आहेत. बिम्स मध्ये 14 विद्यार्थ्यांना कोरोना. बेळगाव वैद्यकीय विज्ञान महाविद्यालयातील 14 विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गाची बाधा झाली आहे. मात्र बिम्स प्रशासनाने सदर विद्यार्थ्यांवर उपचार करण्याऐवजी घरी पाठवण्यात आल्याने बिम्स प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. याना त्या कारणाने बिम्स महाविद्यालयाचा कारभार चर्चेचा विषय ठरतोय. बिम्स मध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 50 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये 14 विद्यार्थ्यांना कोरोना बाधा झाल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे सदर विद्यार्थ्यांवर उपचार करणे आवश्यक होते. कोरोनाची बाधा इतर कोणालाही होऊ नये या दृष्टीने खबरदारी घेणे गरजेचे होते. मात्र बिम्स अधिकाऱ्यांनी सदर विद्यार्थ्यांना घरी पाठवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बिम्स प्रशासनाकडे चौकशी केली असता चाचणी दरम्यान 14 जणांना कोरोना झाल्याचे निदर्शनास आले आहे. अबनाळीत फ्रेंड सर्कल कडून मोफत मास्क वितरण. खानापूर तालुक्यातील अबनाळीत 144 जण कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्याने जिल्ह्यासह तालुका खडबडून जागा झाला. लागली जिल्हाधिकारी डॉक्टर के हरीश कुमार यांनी धाव घेऊन खानापूर प्रशासनाला जागे केले. तेथील परिस्थितीचा अंदाज घेऊन सर्व प्रकारच्या सोयी करण्याचे आश्वासन दिले. यावेळी खानापूर तहसीलदार रेश्मा तालीकोटी, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय नांद्रे, पोलीस निरीक्षक सुरेश सिंगे, पोलीस उपनिरीक्षक बसवनगौडा पाटील, नंदगड पोलीस उपनिरीक्षक US आवटी आदींनी अबनाळी गावात भेट देऊन परिस्थिती हाताळली. यावेळी फ्रेंड सर्कलनेही अबनाळीत धाव घेऊन 1000 मोफत मास्कचे वितरण तेथील आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी शिक्षकांच्या मदतीने करण्यात आले. यावेळी फ्रेंड सर्कलचे अरुण पाटील, करिप्पा नाईक, मारुती पाटील, हनुमंत कोळी, स्वप्नील देसाई, श्रीकांत दंडकर, नंदकुमार कंगराळकर आदी उपस्थित होते. 2 लाखाच्या 2 म्हशींची चोरी. बोरगाववाडी तालुका निपाणी येथील ढोणेवाडी रोडवर शेतात असलेल्या शेडमधील म्हैशान जातीच्या 2 म्हशी अज्ञात चोरांनी काल रात्री चोरून नेल्या आहेत. सदरची घटना आज सकाळी 6 वाजता उजेडात आली. बोरगाववाडी येथील ढोणेवाडी रस्त्यावर दादासाहेब आप्पासाहेब पाटील, चांद शिरदवाड यांच्या शेतामध्ये रस्त्याच्या लगत जनावरांचा गोठा आहे. या गोठ्यामध्ये एकूण 3 जनावरे बांधली होती. यामधील गायब असलेल्या म्हैशान जातीच्या 2 म्हशी अज्ञात चोरट्यांनी काल रात्री लांबवल्या आहेत. वासरू सोडून महागड्या म्हैशान मुरा जातीच्या 2 म्हशी चोरट्यांनी चोरी केल्या आहेत. रात्री कापून मसरल आमचे नेल्यात. 2च होते? 2 3 आहे तर एक खाया आणि 2 नेल्यात मसरल. दोऱ्या कापून नेल्यात टेम्पो भरून. आता म्हणजे काल रात्री? रात्री. मस्त गाभण होते, दूध देत होते? एक गाभ होती, एक गाभ नव्हती. तृषा हनुमन्नावरची खेलो इंडियासाठी निवड. बसवनकुर्ची येथील कन्या आणि सध्या गोवा येथील रहिवासी अल्मेडा स्कूल फोंडा येथील विद्यार्थिनी तृषा जयंत हनुमन्नावर हिची खेलो इंडियासाठी निवड करण्यात आली आहे. फोंडा गोवा येथील फिजिकल इन्स्ट्रक्टर जयंत हनुमन्नावर यांची सुकन्या आणि ज्युनियर गटात गोवा राज्याची प्रथम नामांकन टेबल टेनिसपटू तृषा हिने डिपार्टमेंट ऑफ यूथ अँड स्पोर्ट्स अफेअर्स यांच्या वतीने घेण्यात आलेल्या निवड चाचणी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. तिची सलग 3 वेळा राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी सुद्धा निवड झाली होती. तिने गोवा राज्यातील अनेक स्पर्धा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. बेळगाव हेस्कॉमचे अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू संजय हनुमन्नावर यांची ती पुतणी होय. तिच्या या निवडीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे. 10 षटकांच्या सामन्यांसह क्रिकेटचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटच्या समावेशासाठी आग्रही असणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसाठी 10-10 म्हणजेच 10 षटकांच्या सामन्यांच्या आयोजनाचा प्रस्ताव उपयुक्त ठरू शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ यांनीही ऑलिम्पिक मधील क्रिकेटच्या पुनरागमनाला हिरवा कंदील दाखवल्याने आता ICC यावर कशा प्रकारे तोडगा काढते याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे.
विजयासह गुणतालिकेत दिला आरसीबी आणि दिल्लीला धक्का। चेन्नई सुपर किंग्सने सामन्यात केकेआरवर 18 धावांनी विजय मिळविला, पण त्याचबरोबर चेन्नईच्या संघाने गुणतालिकेत आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांना धक्का दिल्याचे पाहायला मिळाले आहे। त्यामुळे चेन्नईच्या संघाने गुणतालिकेत मानाचे स्थान पटकावले आहे। या सामन्यापूर्वी चेन्नईचा संघ 3 सामने खेळला होता। या 3 सामन्यांमध्ये त्यांना 2 विजय मिळवता आले होते आणि एका सामन्यात त्यांचा पराभव झाला होता। त्यामुळे आजचा सामना चेन्नईच्या संघाने जिंकला आणि त्याचे 6 गुण झाले आहेत। अखेर हैदराबादला विजय मिळाला, पंजाबवर 9 विकेटनी मात। आयपीएलच्या 14व्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने पहिल्या विजयाची नोंद केली। झालेल्या लढतीत त्यांनी पंजाब किंग्सचा 9 विकेटनी विजय मिळविला। पहिल्या 3 लढतीत पराभव झाल्याने हैदराबादला या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे होते। पंजाबने प्रथम फलंदाजी करत विजयासाठी दिलेले 121 धावांचे लक्ष्य हैदराबादने 19व्या षटकात पार केले। हैदराबादच्या शानदार गोलंदाजी पुढे पंजाबचा डाव 120 धावात संपुष्टात आला। कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेरेस्टो यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली। सुलोचना महावीर चौगुले यांचे निधन। भांदूर गल्ली येथे रहिवासी श्रीमती सुलोचना महावीर चौगुले वय 70 यांचे दिनांक 21 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात 2 मुलगे 1 मुलगी नातवंडे असा परिवार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।